हिंददी चादर कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करून द्यावेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची विशेष उपस्थिती. नवी मुंबईत भव्य कार्यक्रम. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर इथं आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. देशभरातून लाखो भाविक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या तयारीस गती देत सुरक्षा, पाणीपुरवठा, भोजन, निवास, वाहतूक, स्वच्छता आदी बाबींची चोख व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादर यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री डॉक्टर हिमांता बिस्वा शर्मा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी राज्य समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, नवी मुंबईचे उपजिल्हाधिकारी तथा कार्यक्रमाचे समन्वयक रवींद्र राठोड, समितीचे शासकीय समन्वयक डॉक्टर जगदीश सकवान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अवर सचिव तुषार राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण, पुणे, नाशिक विभागाचे आयुक्त, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, परिवहन आयुक्त, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी म्हणाले की नागपूर आणि नांदेड येथील कार्यक्रम लाखो भाविकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या झाला आहे. या कार्यक्रमात शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहोयाल, वाल्मिकी, उदासीन, भगत नामदेव, वारकी संप्रदायासह नागरिकही मोठ्या संख्येने गुरु तेग बहादर यांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी एकत्र येतात. नवी मुंबई येथील कार्यक्रमातही 10 लाख भाविक राज्य तसेच देशातून अपेक्षित आहे. या अनुषंगाने वाहतूक, स्वच्छता, लंगर, पाणी पुरवठा, मैदान, धर्मशाळा, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह, निशुल्क शटल बस सेवा या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की हिंददी चादर श्री गुरु तेग बहादर यांच्या शहीदीच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालय, निवासी शाळा, शिक्षण संस्था इथं विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरी काढण्यात येते. घोषवाक्य, निबंध स्पर्धा तसेच डॉक्युमेंटरी बनवण्यात येणार आहे. सतिंदर सरताज यांचे भक्तिगीत सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये डिजिटल प्रचार रथ, संथ प्रवास वाहनं, जागरण, प्रचार व प्रसार समित्या यांच्यामार्फत गुरु तेग बहादर आणि त्यांच्या परिवाराच्या शहीदीचा इतिहास जनमानसात पोहोचवण्यात येत आहे. https://gurutegbahadur.com या संकेतस्थळावर कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. नवसमाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहनही त्यांनी केलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.